नमस्कार. गेली 38 वर्ष काही कोरोनाचा अपवाद वगळता दोन्ही वेळेस 365 दिवस अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भक्तांना महाप्रसादाची सोय केली जाते. केवळ महाप्रसादाची सोय आहे असं नाही, त्याचबरोबर काही रुग्णांना मदत करण्यात येते, काही खेळाडूंना मदत करण्यात येते. या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम या अन्नछत्र मंडळातर्फे राबवण्यात येतात. अन्नछत्र मंडळ जेव्हा सुरू झालं 1988चा तो काळ, त्याच्या आधी अक्कलकोटला वर्षाला 20,000 लोक यायचे. आज मात्र दररोज 25,000 लोक ॲव्हरेज अक्कलकोटला असतात. गुरुपौर्णिमा, स्वामी महाराजांची पुण्यतिथी, स्वामी महाराजांची जयंती असे जे काही उत्सव आहेत किंवा शनिवार रविवार जोडून सुट्ट्या, 2 ते 2.5 लाख लोक अक्कलकोटला येतात. ह्याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की इथं स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सुरू झालं. जेवणाची आणि राहण्याची, महाप्रसादाची आणि निवासाची अशी व्यवस्था झाल्यामुळं अक्कलकोटचं धार्मिक पर्यटन वाढलं. अक्कलकोटचं तीर्थक्षेत्र होण्यामध्ये आणि अक्कलकोटच्या विकासामागे अन्नछत्र मंडळाचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. याच अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले हे आज आपल्या खरी गोष्टमध्ये संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. मी जन्मेजयराजे भोसले महाराजांचं सर्वप्रथम स्वागत करतो. महाराज नमस्कार. नमस्कार. महाराज, हे अन्नछत्र मंडळ 1988 साली जेव्हा स्थापन झालं, म्हणजे बरोबर आज 38 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 39वे वर्ष सुरू होत आहे. याच्या मागची खरी प्रेरणा काय होती आणि ह्याच्या मागची खरी गोष्ट काय आहे? अन्नछत्र मंडळ सुरुवात करायची खरी प्रेरणा म्हणजे काय, श्री स्वामी समर्थांच्या देवळात दत्त महाराजांचं आणि आई अंबाबाई तुळजाभवानीचं आम्ही पोर्ट्रेट मोरे काका काढत होते. त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर मी, मोहन गुरुजी बसत होतो. त्यावेळेला काही साधू लोक, भक्त लोक येऊन आम्हाला विचारले इथं महाप्रसादाची सोय आहे का म्हणून. त्यावेळेला काय नव्हती. मग आम्ही म्हटलं नाही म्हणून त्यांची सोय आम्ही तिथलं साठे म्हणून एक खानावळवाले होते, त्यांच्याकडे सोय करून दिली. मग देवस्थानवाल्यांना विचारलं, त्यांनी नम्रपणे नकार दिला. मग त्यांच्या परवानगीने आम्ही अन्नछत्राची संकल्पना मनात रुजवली आणि त्याप्रमाणे केलं. पुढचं वाटतं सुरुवात कशी झाली? सुरुवात आम्ही काय केलं माहिती आहे, 3 किलो तांदळावर केलं. 3 किलो तांदळावर करून गुरुपौर्णिमेचं गुरुचरित्रचं पारायण सांगता असताना ते काय तर लोकांना द्यायचं म्हणून हातावर त्यांना प्रसाद दिला. भात ते दुसऱ्या कोण तांदूळ आणून 3 त्याच्यावर सुरुवात झाली. शिदा जमा करून त्या दिवशी सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून आज तागायत विनाखंड आपण सुरू ठेवलेले. कुठल्याही पद्धतीचे अडथळा काही आला नाही? अन्न कमी पडलं, काही त्रास झाला, अडचण झाली असं काही? स्वामींचं कार्य अडथळा विना पार पडतच नाही. अडथळा येतंय त्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असते, प्रतापराचा विरोध असते, काही गोष्टी असतात. त्याला पार करूनच स्वामी महाराज आपलं स्वतःच त्यांच्या सेवेचं चांगलं कार्य असेल तर आम्हाला पाठिंबा देऊन ते कार्य पूर्ण तडीच नेतात. बर, जन्मेजय महाराज नसते तर हा प्रवाह अखंडपणे चालला नसता असं काहींचं मत आहे. असं काय नाही, कोण तर कोण असते चालायला, असं ते चुकीचं समज आहे. स्वामी महाराजांचं ज्यांचं वरदास्त दिलेलं ते सगळं सक्षमपणे चालवू शकतात. 38 वर्ष आपण अविरत आपण हे काम चालू केलेलं आहे. ह्याच्यामध्ये एखादा हृदयस्पर्शी काही प्रसंग आपल्याला आठवतोय? रोजचेच हृदयस्पर्शी प्रसंग आहेत. त्यामध्ये मोठमोठे लोक, विशेष म्हणजे गान सम्राट भारतरत्न लता दिदीचा आशीर्वाद मिळाला, हेच मोठं हृदयस्पर्शी मला प्रसंग आहे. काय प्रसंग आहे नेमका? ते सोलापूरला आले होते 91 साली वालचंद कॉलेजच्या ह्याच्यासाठी समारंभासाठी अक्कलकोटला आले. ते स्वामी महाराजचे भक्तच आहेत. मग त्यांना आम्ही जुन्या अन्नछत्र होतं अंबुताई सरदेशमुखाच्या जागेत, तिथं नेलं. तिथे ते पोळ्या लाटले, हे केले, सेवा केली. मग त्यांना उजनी गेस्ट हाऊस नेऊन सोडलं. त्यांना स्वामीची मूर्ती पाहिजे होती. मग स्वामीची मूर्ती मी त्यांना नेऊन दिली ब्रॉन्झची. ते अजून त्यांच्या घरात
देवघरात स्थाना पण आहे. त्यामुळे ऋणानुबंध फारच वाढलं. मला फार पुत्रवर्त म्हणजे असं प्रेम केले की बस, त्यांच्या ह्याच्यातून मी उतराई होऊ शकत नाही. आणि सर्व मंगेशकर कुटुंबियाचा भरपूर आशीर्वाद. बरं. त्यांनी आपल्या मंडळाला देणगी मोठी दिली. भरपूर दिले देणगी. ते द्यायचं, या हाताला दिलेलं त्या हाताला ते कळू देत नव्हते. फक्त दिसलेलं मला मोठ्या गाड्या दिलेल्या दिसले. मर्सिडीज, त्याचं सेव्हरलेट, काही वापर पण नसलेल्या. वापर नाही ते गाड्या चांगलेच मला स्वतःला दिले होते. एक अन्नछत्राला दिले होते, पण माझी स्वतःची त्यांनी दिलेली मर्सिडीज मी अन्नछत्रातच एक व्हिंटेज कार म्हणून ठेवलेली. सगळ्या दानामध्ये अन्नदान सगळ्यात मोठं आहे. त्यात भाविकांना अन्नदान करतोय आपण, स्वामी समर्थांची भक्त मंडळी. काय तुमची यामागची भूमिका काय? माणसाला काही दिलं तर अपुरच पडतंय. एक अन्न असं आहे, ते आपली पोटाची सुद्धा पूर्ण झाली की ते नको म्हणते. आम्ही ते कार्य करतो आणि त्या माध्यमातून येणाऱ्या जे देणगी ते त्याच्या इतर सामाजिक सार्वजनिक लोकोपयोगी काम करत असतो. अन्नछत्राबरोबर आणखीन काय सामाजिक उपक्रम आहेत आपले? शिकार आहे. आता जे जे आमचं होत असेल त्याप्रमाणे करतो, कारण शून्यातून निर्माण झालेली आहे. आता महाप्रसादचं जवळजवळ 72 कोटीचं काम चालू आहे. काय करताय? 5 मजली भव्य असं वातानुकूलित महाप्रसाद होत आहे. जवळजवळ आता 120 दिवसात ते पूर्ण इमारत होईल. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आत ते अंतर्गत इंटेरियर डेकोरेटिव्ह भक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. या आगामी काळात वर्षभरात मोठी वास्तू अन्नछत्राची आपल्याला सेवेसाठी. तुम्हाला महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे आम्ही, आणि सगळे स्वामी भक्तांना सुद्धा आनंद वाटेल. त्यांनाही अभिमान, त्यांच्या देणगीचा कसा सदुपयोग झाला ते बघून त्यांना सुद्धा आनंद वाटेल. बर. आपण काही रुग्णांना पण डबे देतो, वृद्धांना पण डबे देतो, काय आहेत योजना? अक्कलकोट शहरामध्ये जे हे आहेत निराधार व्यक्ती, त्यांना कोणच सांभाळणार नाही असं 300 व्यक्ती आहेत. जवळजवळ 280 का 300 व्यक्ती आहेत. त्यांना सकाळ संध्याकाळ आपण जेवण देतो. असा कोणता दृष्टिकोन तुमचा बदलला की आपण हे कार्य करतोय त्याच्यामुळे आपली सद्भावना वाढीच लागते? काय नाही, मी 1980 ते 88 पर्यंत नियमितपणे शेजारतीला जात होतो. त्यावेळेला ही कल्पना सुचली आणि दृष्टिकोन तुमचा पूर्ण बदलला. म्हणजे आम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. मी कारण 11 महिन्याचं असताना माझं पितृछत्र हरवलेलं आहे. आतापर्यंत मी अनेक अडचणीला प्रसंगाला तोंड देऊन इथपर्यंत आलोय केवळ स्वामींच्या आशीर्वादानेच. मग स्वामीचं नाव घेऊनच हे कार्य चालू केलं. आजच्या काळात समाजसेवा करताना लोक त्याच्या मागची भावना वेगळी असते. काहीतरी फायदा घ्यायचा असतो, कोणाला काही निवडून यायचं असतंय, कोणाला काही लोकप्रतिनिधी व्हायचं असतंय. तुमची काय अशी वेगळी भावना? नाही, राजकारण विरहित आहे आम्हाला. मला म्हणा, आमचे चिरंजीव अमोलराजेंना म्हणा, राजकारणाचा गंध स्पर्श सुद्धा नको आहे. आणि राजकारणामध्ये काय आहे म्हणा, आम्हाला कुणाचं शत्रुत्व पत्करायचं नाही. आमचं समाजसेवा चांगली आहे आणि सगळ्या लोकांचं आपल्याला सहकार्य आहे. आता तर सध्याचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी भरभरून आम्हाला सहकार्य करत आहेत. त्याच्या अगोदर सिद्धाराम मैत्रे साहेबांनी सुद्धा सहकार्य केले. आणि पंचप्पा कल्याण शेट्टी तर माझे खास जवळचे होते. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपली संस्था झालेलं आहे. आणि इथं जे सेवा करणारे माझे लोक आहेत, सगळे सेवेकरी म्हणा, विश्वस्त म्हणा, सभासद म्हणा, तुम्ही सुद्धा सभासद आहेतच. या सगळ्यांच्या मतीने डोंगर उभा राहिलेला आहे. आता कुठलीही समाजसेवा करताना एक फार मोठी आव्हानं समोर असतात. आपल्या कोणत्या आव्हानाचा मोठा सामना करावा लागलेला आहे? काही स्वामी महाराजांचं नाव घेतो, कुठलं आव्हान आम्हाला छोटच वाटतंय. काही अडचणीचा अडचण असली तर ते पार स्वामी महाराज पार करून देतात. आता फार मोठमोठे आव्हान झालेत. काय एखादं असं? काय नाही, कोणाचं कशाला. आता ते भागात चाललंय चांगलं आपलं. सगळे चांगलेच आहेत, आपण बी चांगलेच आहेत. कुणाच्यात कटुता वाढवायचं नाही आपण. मग ह्या भूमिकेमुळेच 38 वर्ष आपण अखंड सेवा देतोय. आलेल्या स्वामी भक्तांच्या त्याच्या श्रद्धेची जपणूक करायची, आलेल्या भक्तांना चांगलं सेवा द्यायची, त्यांना आदरयुक्त वागणूक द्यायची, त्यांच्या सगळ्या सोयी पूर्ण करायचे. आणि गावातल्या नागरिकांना, अक्कलकोट तालुक्याच्या नागरिकांना सुद्धा सगळी सेवा उपलब्ध करून द्यायची. इतक्या मोठ्या प्रमाणाचं कार्य, म्हणजे कधी 20,000 लोक असतात, कधी 2 लाख लोक असतात, 2.5 लाख लोक असतात.
हे सगळं व्यवस्थापन कसं चालतंय, काय हे मॅनेजमेंट आम्हाला सुद्धा कोड आहे, स्वामीचा आशीर्वादच आहे. इथं म्हणजे कार्य करणारे आम्ही कर्मचारी म्हणत नाही, सेवेकरी म्हणतो. आणि त्यांच्यावर असणारे मोरे काका, अभय कोपरे, आता स्वतः अमोलराजे झोकून देत आहेत. त्यामुळे सगळं कार्य आणि त्यांच्यावर असलेले सर्व क्रियाशील सभासद म्हणा, विश्वस्त म्हणा, सहकार्याने उभारत आहे सगळं. बरं, असे म्हणजे मोठी माझ्या दृष्टीनं समाजकार्यातली मोठी अडचण सोडा, पण आपल्या अन्नछत्र मंडळाचे आज आता 100 लोक आलेत आणि जेवायला काही शिल्लकच नाही. असं कधी झालेलं नाही. काय ह्याच्या मागचं? अगोदर आम्ही ठराविक 5-6 हजार लोकांचं हे करतो. सगळं ऑटोमॅटिक गॅसवर असल्यामुळे ताबडतोब होत आहे. यंत्रणा सगळी ऑटोमॅटिक आहे. फक्त आणि काय आम्हाला आता गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार गर्दी असते माहित आहे. वार लागून सुट्ट्या आले तर गर्दी पडते माहित आहे. त्यामुळे सगळी व्यवस्था होती. असं कमी पडायचं कधी प्रसंग आला नाही. आता खूप धकाधकीचं जीवन चालू आहे. लोकांना ओढा अध्यात्माकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या अक्कलकोटचं मी सुरुवातीला सांगितलं, पूर्वी 88च्या आधी 10,000 ते 20,000 लोक वर्षाला येत होते. आता रोजच ॲव्हरेज 20,000 ते 2 लाख लोक आपल्याकडे येतात. काय त्या मागचं गमक काय आहे? स्वामींचं कीर्ती सर्व दूर पसरलेली आहे जगात, आणि स्वामीचा महिमा सुद्धा सर्वांना माहीत झालेला आहे. अक्कलकोटला लोकांचं रीग वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये अन्नछत्राचा सुद्धा वाटा आहे. सर्वांचाच वाटा आहे, अन्नछत्राचाही वाटा आहे त्याच्यामध्ये. तीर्थक्षेत्र होण्यामध्ये आणि ती सगळ्या सुविधा उपलब्ध होण्यामध्ये अन्नछत्राचा सिंहाचा वाटा आहे. शिवाचं तुम्ही म्हणू शकता, आम्ही सगळ्याचाच वाटा आहे म्हणू शकतो. बर, तरुणांनी अशा समाजकार्यात येण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तरुणांनी काय, आम्हाला व्यसनापासून दूर राहून, हे मोबाईलच्या काळात मोबाईल पासून दूर राहून सामाजिक विधायक कार्यात झोकून घ्यावे, भक्तीच्या मार्गाला लागावे, हेच माझा संदेश आहे. अक्कलकोटला येऊन समाधान पद्धतीने जाण्यासाठी तुम्ही काय भाविकांना काय सल्ला द्याल? काय नाही, भक्ताच्या श्रद्धेची जपणूक करतो आपण. आणि इथं आले की त्यांना अक्कलकोटला आले, अन्नछत्रात आले की देव तिथं जवळजवळ 1 ते 2 तास भक्त कसं सगळं म्हणजे क्षेत्र, म्हणजे काय काय ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी इथं विकसित केलेले ते बघण्यामध्ये त्यांचा वेळ जाते. ते समाधानी जातात. काय काय आहे आपल्याकडे बघण्यासारखं? अंबाबाई मंदिर आहे, लता दीदीने सांगितलेलं धातू शिल्प आहे, गणपती मंदिर आहे, आपलं किल्ल्याचं हे आहे. काय लता दीदीने काय काय केलं तुम्हाला? काय धातू शिल्प तयार करायला लावलं मला. लता दीदी म्हणजे शिवाजी महाराजांचे एकदम, त्यांच्या जीवनात सावरकर, विवेकानंद, अजून शिवाजी महाराजांचं फार हे त्यांच्यावर हे होतं. मला म्हणले असं असं तुम्ही धातू शिल्प तिथं करा, माझी सूचना आहे, जर जमलं तर करा म्हणले, मी सुद्धा त्याच्यामध्ये मदत करू शकते म्हणले. मग त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सांगितले. बाबासाहेब पुरंदरे मला बोलवून घेतलं, सगळं सांगून ते संजय राऊळ म्हणून एक हे आहे धातू शिल्पकार, त्यांना सांगून ते तयार करून दिलं. आपण पाहून चित्रण करू शकतात. ओपन जिम पण आपल्याकडे, ओपन जिम आहे, इंडोर जिम आहे, आणि गार्डन आहे. पाण्याची व्यवस्था काय? पाण्याची व्यवस्था स्वतःच जमीन घेतली गळुर्गीला, तिथं विहीर खोदून तिथं स्वतः पाईपलाईन करून इथं आणलेलं आहे. आणि तुम्ही पाणी सुद्धा अक्कलकोटला 2016ला भीषण पाणी टंचाई असताना रोज 12 लाख लिटर पाणी देत होतो. हे एक समाजकार्याचाच भाग आहे आपल्या भाग. आणि अक्कलकोटच्या नागरिकांसाठी उपयोगी पडले, आम्हाला सुद्धा समाधान आहे. आता जगभरात स्वामी महाराजांचे भक्तगण वाढलेले आहे, फक्त आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात नाही. त्या भक्तांना तुम्ही काय संदेश द्याल? काय संदेश? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींचं वाक्यच आहे. त्याप्रमाणे तुम्ही चांगलं कार्य करा, तुमची उन्नती होईल. स्वामी महाराज तुमच्या पाठीमागे आहेत, चांगल्या मार्गाला लागा, हे करा, हेच संदेश असतात. सेवा हीच खरी साधना आहे असं आपण म्हणतो. असा कोणता प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला की आपण सेवा हीच साधना आहे असं तुम्हाला वाटायला? हे मला आरतीला जाताना मला उमगलं. काय त्याचं? शेजारतीला जाताना आम्ही देवळात सुद्धा सेवा करत होतो, त्यावेळेला ही कल्पना आम्हाला, हे वाक्य आवडलं मला तुम्ही बोललेलं. अन्नछत्र मंडळाचं भविष्यात 25 वर्षाचं काय प्लॅनिंग आहे पुढचं? आता जे जे आमच्या हातात पूर्ण करून ते पुढचं प्लॅनिंग आपलं चांगले मोठेच प्लॅनिंग आहेत.
काय करणार? आणि अन्नछत्र उभारण्यात तुम्हाला महत्वाचं सांगतो, पहिली देणगी संपूर्ण जास्त म्हणजे एसटी महामंडळाने केलेलं. बर. एसटी महामंडळामुळे हे सगळं अन्नछत्राचा डोलारा उभा राहिलेला आहे. मग त्यांच्या चालक वाहकांसाठी काही त्यांना सर्व आम्ही कर्तव्य म्हणून केलेलं आहे. काय केलंय म्हणजे? आता महाराष्ट्रभर येणारे त्या 80 गाड्या आहेत, त्या हम्म. चालक वाहकांच्या विश्रांतीची व्यवस्था केलेली आहे, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, त्यांना आरामदायी सुख सोयी कसं मिळतील त्याची व्यवस्था केली आहे. त्यांचं वैद्यकीय काय असेल तरी सेवा त्यांना लगेच पुरवतो आम्ही. तुम्ही केलेल्या सेवेचे उत्तरही व्हायचं तुमचं हा योगदान आहे का हे? तुम्ही एसटी मध्ये सर्व्हिस करत होता. एसटीचा उपकार विसरू शकत नाही, त्यामुळे तर एवढं उभारलं येतं. यशस्वी जीवनाची तुमच्या दृष्टीने खरी व्याख्या काय आहे? निश्चितपणे सच्चा म्हणजे चांगल्या मनाने आपण सेवा केलं तर ते यश प्राप्त होते, काही अपेक्षा न ठेवता. सत्ता, संपत्ती आणि सेवा ह्याच्यात जर वर्गीकरण केलं, सेवा केली तर सर्वच मिळतं. सेवा चांगल्या मनाने केलं तर सगळं मिळतं. संपत्ती वैध मार्गाने मिळालेली, अवैध मार्गाने नाही, वैध मार्गाने मिळालेली संपत्ती मिळते. स्वामी समर्थांचा एकच संदेश असा काय द्यावा तुम्हाला असं वाटतंय? स्वामी समर्थ सगळ्या जगाला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेच संदेश आमचं. आम्ही स्वामीचेच पाईक आहे. तुम्हाला त्याप्रमाणेच वागतो आम्ही. अनुभूती आली तुम्हाला? अनुभूती आली. आता म्हणून तर इथं तुम्ही आता मुलाखत घ्यायला आला की 25 वर्ष आहे, आता काय एक पूर्ण करत आलंय. जे सुचील आता क्रिकेट अकॅडमी केलं, अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी 29 जुलैला उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रात अभिमान हॉटेल असं क्रिकेट अकॅडमी करत आहे. चंद्रकांत पंडित, समीर दिघे, संजय पाटील असे नामवंत क्रिकेटपटू येत आहेत. क्रिकेट अकॅडमी म्हणजे नेमकं काय केलंय तिथं? अक्कलकोट तालुक्यातल्या पर्यायाने सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना ज्यांना क्रिकेटचं हे करायचं आहे, ट्रेनिंग घ्यायचं आहे, मुलासाठी असं प्रशिक्षक नेमून त्यांना तासावर हे केलेलं आहे. 15 जणांच्या टीमला नाम मात्र 300 रुपये आम्ही आकारत आहे. बर. स्टेडियम उभं केलं काय? क्रिकेट अकॅडमी ट्रेनिंगला स्टेडियम लागत नाही, टर्फ लागते. टर्फ उभं केलं. काम चालू आहे आता सध्या? काम चालू आहे. आपण चित्रण सुद्धा करू शकता. बर. तुम्हाला महाराष्ट्रात फार मोठं धर्म संकीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या आधी 10 दिवस होतंय. दरवर्षी आपण ते दरवर्षी होतंय. नामवंत कलाकार हजेरी लावतात. पहिलं पुष्प हे मंगेशकर कुटुंबियाकुंड होत सुरुवात होती. पहिल्या पुष्प ही कल्पना कशी काय सुचली? काय नाही, अक्कलकोट वासियांना मोठमोठे चांगले कार्यक्रम मिळावं, येणाऱ्या स्वामी भक्तांना मिळावं, धर्मसंकेताचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठमोठ्या लोकांचं त्यांना हे सेलिब्रिटी लोकांचं पाहायला बघायला मिळावं म्हणून हे केलेलं आहे. दरवर्षी 10 दिवस. दरवर्षी 10 दिवस. पुरस्कार पण आपण ठेवतो काही? ठेवतो की. काय निवड कशी करतो आपण त्यांची? आता अगोदर निवड करत होतो, तर मध्ये कोरोनाच्या वेळेला थांबलं. पहिलं पुरस्कार आम्ही स्वामी रत्न म्हणून पद्मविभूषण अशा ताई भोसले यांना दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर परत कंटिन्यू अजून नाही, आता परत चालू करायचं. आता पंडितजी आम्ही ते बसून तेच. मला आता स्वामी समर्थांच्या भक्तांचा ओघ पण वाढलेला आहे, आणि फक्त आपल्या राज्यात देशात असं नाही तर परदेशातून सुद्धा आहे. तिथून आपल्या अन्नछत्र मंडळाला काही लोकांना देणगी द्यायची आहे, काही वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ काही अन्नदानाची सेवा करायची आहे. काय सिस्टीम आपण ठेवली? ऑनलाईन देणगी स्वीकारायचं, QR कोडद्वारे स्वीकारायचं सोय केलेली आहे. आणि त्यासाठी आम्ही परगावच्या लोकांना संपर्कासाठी मुंबईला ताडदेवला एक 28 स्क्वेअर फूटचं मोठं ऑफिस केलेलं आहे. त्यासाठी लता दिदीने आम्हाला मदत केलेली आहे. महाराज, आपण काही कुस्तीगिरांना हे पण देतो, खुराक देतो की. काय काय देतो आपण त्यांना? 5 किलो तूप, बदाम, खारीक, काजू, हे खुराक देतो. आणि भविष्यात त्यांच्यासाठी काय योजना आहे? आता भविष्यात म्हणजे आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र हरियाणाच्या लोकांच्या मदतीने तयार करणार आहे भविष्यात. आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही योजना आहेत आमच्या मनात. काय करणार आहे? मराठी भाषेचं प्रोत्साहन देण्यासाठी, लोकांच्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हायसाठी असं महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आम्ही करायचा विचार आहे. विद्यापीठामध्ये, हायस्कूल, शालांत बोर्डामध्ये काहीतरी पारितोषिक देऊन प्रथम येणार, द्वितीय येणार
असं काय काय बघायचं होतं त्याच्यात. हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आणि आहे. आज जन्मेजय राजे महाराज भोसले 66 पासूनचा मी आहे हा आणि बाळासाहेबांचाही आशीर्वाद मला मिळालेला आहे. हा त्यांनी मला जन्मेजय म्हणून नावाने ओळखत होते. आनंद दिघे साहेबांचा पण वयाच्या 15व्या वर्षी त्यांची माझी परिचय इथं अक्कलकोटला झालेला आहे. बर दिघे साहेब तर जवळचे संबंध आले. हम्म, दिघे साहेब म्हणजे आमचे सतीश सामंत म्हणून ऍडव्होकेट होते, हम्म, त्यांचे खास मित्र होते. हम्म. त्यांच्यामुळे दिघे साहेबाचा संबंध आला. बर आता वयाच्या 15व्या वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे, हिंदू हृदय सम्राट आनंद दिघे साहेब यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्ही काम बघितले. त्यावेळेचा जहाल जन्मेजय भोसले, बच्चू महाराज शिवसेना आहेच मी. आणि आता अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय महाराज भोसले. हा प्रवास कसा आहे? काय आता स्वामी सेवेत वाहलो त्याच्यामुळे वेगळं वळण लागलं. हम्म, परंतु शिवसेनाचा मी चाहता आहे, बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा, एवढंच. हम्म. नाही पण आता बदल जे झाला एकदम ते एक स्वामी ते सेवा टोक, एक शिवसैनिक ते टोक कट्टर. शिवसैनिक आहेच, हम्म, परंतु अगोदरची बाळासाहेबांची शिवसेना आहे त्याच्यामधला आहे. हम्म, आनंद दिघे साहेब असताना त्याच्यामधलं आहे. पण आता राजकारणाचा काय संबंध येत नाही. शिवसेनेचं समाजकारणाचं ध्येय मात्र घेतलंय हातात, बर. राजकारणाचं सोडलंय. म्हणजे माझा प्रश्न असा आहे की कट्टर बच्चू महाराज हा, शिवसैनिक आणि आता जन्मेजय महाराज भोसले आदरणीय, ह्याच्यात एकदम तफावत सगळे नाही नाही, असं असायलाच पाहिजे. स्वामीच्या सेवेत आल्यानंतर आपल्या सगळ्याच अंतरंग सुद्धा बदलतंय. तुमच्यात बदल झालाय. बदल झाले. महाराज 3 किलो तांदळात 29 जुलै 1988 ला अन्नछत्र सुरू झालं. अगदी हातावर काही प्रसाद घेणार आणि तेवढ्यापासून झालेली ही सुरुवात. आज अन्नछत्राचा व्याप जर बघितला, इस्टेट जर बघितली, आपली जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता प्रचंड वाढलेली आहे. काय काय आहे आपल्याकडे आता? स्वामी समर्थांच्या पुण्याने, आशीर्वादाने आणि लता दिदीच्या सहकार्याने, आशीर्वादाने आम्ही ताडदेवला त्यावेळेस 9 कोटीला आम्ही फ्लॅट घेतलं अन्नछत्राच्या इंटरनॅशनल ऑफिससाठी. आज त्याची किंमत आवाढव्य वाढलेली आहे. तिथं जमिनीचं स्क्वेअर फुटचा भाव 2,75,000 आहे. स्क्वेअर मीटर ते आहे. गोव्याला 5.5 एकर जमीन घेतलेली, गोव्याला पण फार मोक्याच्या ठिकाणी. ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 10 किलोमीटर आहे. बर. आणि थिविम स्टेशन गोव्यातलं प्रसिद्ध स्टेशन आहे, त्याच्यानंतर त्याच्यापासून 7 किलोमीटर आहे. आणि सगळे रिसॉर्ट त्या बाजूला आहेत. बर. हे बाहेर गावचं झालं. स्थानिक अक्कलकोट मध्ये आपलं काय काय? स्थानिक इथं सुभेदार मळा म्हणून आहे, ते घेतलेलं आहे तिथं. आणि उल्हास पाटीलच ती जागा होती, ती घेतलेली आहे. आता दानपत्रानं आपल्याला सुरुवातीला अन्नछत्राला जागा मिळाली. ते मिळालीत की किती आहे की? दानपत्र मिळालं नाही कुठे. सुरुवातीला आपण जिथं आता अन्नछत्र मंडळ चालवतोय, चालत तिथं ती 1,61,000ला विकत घेतलेली. किती एकर आहे ते? ही 16 एकर जागा होती. त्याच्यामध्ये 7 एकर आम्हाला उपलब्ध आहे, 9 एकर रिझर्वेशन मध्ये गेलेली. बर. आणखीन गळवर्गीला पण घेतले. गळवर्गीला जमीन घेतली ते पाणी पुरवठ्यासाठी. आणखीन कुठे आपलं? इंगळगीला आहे. इंगळगीला ती आपल्याला दान मिळालेली. दान देशमुखाची. 37 एकर. 37 एकर. तिथे काय आपण पीक घेतो काय? खंडाने दिलेलं आहे. आता कुठल्या देवस्थानामध्ये कोण बळकावलं, पण कोण बळकावलं नाही, काय नाही, खंडाने देतो त्याला. बर. मग आता 3 किलो तांदूळ आणि आज ही एवढी संपत्ती, काय सांगाल याच्याबद्दल? काय नाही, तुम्ही सेवा कार्य, स्वामीची सेवा, भक्तांची सेवा चांगल्या रीतीने करा. तुम्हाला भरपूर प्रमाणात सगळं उपलब्ध असेल, मिळेल. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तर चाललंय सगळं. मराठा मंदिरच्या विवेकवर्धिनी शाखेचे श्री शहाजी स्कूल अक्कलकोट या नामांकित प्रशालेचे 1883 नंतर एक माजी विद्यार्थी म्हणून मी अन्नछत्राच्या माध्यमातून, आमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून नूतनीकरण करून जवळजवळ आधुनिकपणा शाळेला रूप दिलेलं आहे. BC गर्ल्स हॉस्टेलला आपण दर महिन्याला मोफत शिदा देतो. महाराज, आपण काही लोकांच्या स्मरणार्थ देणगीचं काही योजना आपण राबवली, काय आहे आपली योजना? काय नाही, कायम भक्तांसाठी कायम ठेव महाप्रसादाची सोय, राहण्यासाठी सोय, त्याच्यासाठी कायम ठेवची केलेली आहे. आणि विशेष मला सांगायला वाटेल,
स्वामी सेवांचा भक्तीचा प्रसार करण्यासाठी 29 वर्ष झालं पालखी पादुका परिक्रमा आम्ही चालू करत आहे. त्याचे विश्वस्त आमचे मुख्य पालखी परिक्रमाचे मुख्य संयोजक संतोष भोसले, त्यांच्यावर असलेले त्यांचे सहकारी अमोलराजे भोसले, मोरे काका, अभय भाऊ कापशे, लाला राठोड, अजून त्यांच्याबरोबर असलेले इतर सर्व विश्वास यांच्या सहकार्याने गावोगावी स्वामी जवळजवळ 6 ते 7 महिने महाराष्ट्रभर पालखी पादुका परिक्रमा असते. त्याद्वारे स्वामी भक्तीचा भरपूर प्रसार झालेला आहे. त्याचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद म्हणजे अक्कलकोटला ओघ वाढला की भक्तांचा. त्याचाच द्योतक आहे. अन्नछत्राचा सहभाग ते सुद्धा मोठा आहे. म्हणजे अक्कलकोटला गर्दी वाढायचं, भक्त येण्याचं, फायर ब्रिगेडची सोय केली आहे, वैद्य अँब्युलन्सची, आधुनिक अँब्युलन्सची सोय केलेली आहे, ट्रॉमा अँब्युलन्स, नगर प्रतिष्ठेसाठी सागवानी रथ तयार केलेला आहे. आहेत भरपूर सुधारणा. कोरोना काळात सर्वांना अक्कलकोट तालुक्यातल्या लोकांना मोफत शिधा दिलेला आहे, जेवण दिलेलं आहे. काही ठिकाणी इथं अगोदर क्वारंटाईन म्हणून पॉझिटिव्ह आणून ठेवले, त्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. पुरात नैसर्गिक आपत्ती जळीत ग्रस्त, पूरग्रस्त अन्नछत्र धावून अगोदर प्रथम क्रमांकावर जाऊन करताय. किल्लारीच्या भूकंपाला जवळ 1.5 महिना आपण 10,000 लोकांना रोज सगळ्यात पहिल्यांदा अन्नछत्राची गाडी गेली गाडी. काय त्याचा अनुभव काय होता? काय नाही, मिरवणूक चालू होती. गणपती अक्कलकोटची मिरवणूक प्रसिद्ध होती. त्यावेळेला मला बोलवून घेतले तहसीलदार खैरे म्हणून होते. काय ते म्हणले असं असं झालेलं आहे. आम्हाला कळालं ते, आम्ही सगळं थांबवलं, मीच थांबवलं ते. मग 10,000 लोकांची व्यवस्था होईल का म्हणले. होईल म्हटलं. जाऊन दिलं. लोक घ्यायला तयार नव्हते. त्यांच्या घरात जाऊन प्रत्येकाला समजावून सांगून त्यांना महाप्रसाद दिलेला आहे. जवळजवळ 1.5 महिना अखंड सेवा केली. जेवण दिलं, भोजन तयार भोजन पोच केलं, तयार भोजन. ही सामाजिक सेवा झाली. माझ्या या कार्यामध्ये स्वामी सेवेच्या कार्यात मला घरातून भरपूर पाठिंबा मिळाला आहे. माझी धर्मपत्नी सौ अलका, माझे चिरंजीव अमोलराजे, कन्या अनुयाताई, सुनबाई अर्पितराजे यांचा संपूर्ण भरपूर आम्हाला सहयोग लाभला आहे. त्यांचंही मी आभारी आहे. त्यांच्या हिरकणी संस्थेचं पण काम, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था महिलांसाठी कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून ते कार्य करीत आहेत. आपण झाडं पण लावले तो? भरपूर लावलेत. तुम्हाला पण येथे दिसेलच सगळीकडे. पुणे सोलापूर रोडला वटवृक्षाचं हे केलेलं आहे. कारण बायपास आपलं मोठा रोड होताना त्यावेळी अगोदर झाडांची कत्तल झाली होती सगळी. मग अक्कलकोटची ओळख राहावं म्हणून आम्ही सोलापूरपर्यंत करायची इच्छा होती. मग नंतर कुंभारीच्या नंतर वळस, मग महामार्गाचे लोक म्हणले आम्ही करणार आहे सगळं. म्हणले तुम्हाला एवढं पर्यंत देतो आम्ही, तुम्ही करा म्हणले. मग त्यावेळेचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते हे केलं. 1988 पासून सलग 38 वर्ष कोरोनाचा अपवाद वगळता स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळानं अन्नदान सेवा तर केलीच, त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमात लोकांना मदत केली. हे सगळं करत असताना एक टीम वर्क काय असतं आणि एक व्यवस्थापन काय असतं, कारण हे जगन्नाथाचा हा रथ आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा चालतोय. हे सगळं करताना सामाजिक भान ठेवून लोकांची सेवा करणं, भक्तांची सेवा करणं, हे कार्य ज्या अन्नछत्र मंडळानं केलं त्याचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय महाराज भोसले यांच्यासोबत आजचा खरी गोष्ट मध्ये संवाद झाला. महाराज, आपण आलात, आम्हाला सगळ्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आपले आभार. नमस्कार.